श्री रामनवमी निमित्त अर्नाळा येथील चौकीतील राम मंदिरातील जन्मोत्सवानंतरचा भंडारा व त्यामागची संकल्पना काय आहे ते बघूया। चौकीतील राम मंदिराला 141 वर्षाचा इतिहास आहे। ह्या मंदिरात गेल्यावर तुम्हाला एखाद्या पेशवेकालीन मंदिरात आल्याचा आभास होईल। ह्या परिसरातील लोक साता समुद्रापार शिक्षणासाठी, कामासाठी, राहण्यासाठी गेली, पण ह्या सर्वांना एकत्र आणणारा श्री राम आहे। रामनवमी निमित्त ही सगळी लोक एकत्र येतात। मंदिरात राम जन्मोत्सवानंतर भंडाऱ्याचं आयोजन करतात। त्यामागची संकल्पना काय आहे ते आपण तुषार काकांच्या तोंडूनच ऐकूया। काही वर्षापासून आपल्याकडे उत्सव चालू होता। दुसऱ्या दिवशी जेवणावर प्रसादाचं भोजन असायचं, पण नंतर आता कालांतराने लोकांची संख्या वाढायला लागली। मग लोकांना लाज वाटायला लागली की आम्ही कोणा नातेवाईकांच्या घरी कसं जायचं, कारण आमच्या आई वगैरे होत्या किंवा मावशी सगळे म्हातारे झाल्या। मग लोक यायची टाळायला लागली की अरे अर्नाळ्याच्या उत्सवाला जायचंय, पण जेवणाची सोय येते, आपण कोणाकडे कशाला जायचं, त्यांना त्रास होतो, त्यांचा उत्सव असतो। स्वतः खर्च करून पहिली 2 वर्ष हा खर्च उचलला आणि लोकांच्या सेवेसाठी राम भक्त म्हणून एक सेवा चालू केली आणि त्याच्यातनं मग संस्थेने ताब्यात घेतला। लोक परत यायला लागले आणि आता आज जवळ 2-2.5 हजार लोक जेवतात आणि त्याचा प्रसादाचा लाभ घेतात। भंडाऱ्यातील जेवण खूपच चविष्ट होतं आणि सोबत आमरस एक नंबर। तुम्ही ह्या वर्षी भंडाऱ्यातील प्रसादाचा लाभ घेतला नसेल तर पुढल्या वर्षी नक्की घ्या। व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंट मध्ये जय श्रीराम टाईप करा। भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत जय श्रीराम।